रोज सकाळी बीपी मोजणं का गरजेचं आहे? नियमित सकाळचं बीपी मोजणं हृदयाच्या सुरक्षेसाठी पहिलं पाऊल आहे. वय 50 पेक्षा जास्त, मधुमेह, किडनी प्रॉब्लेम, पूर्वी हार्ट अटॅक, स्ट्रोक झालेले रुग्ण आणि ज्यांना हाय बीपी आहे त्यांनी सकाळी उठल्यानंतर बीपी नक्की मोजावं. सकाळी होणारा बीपी शर्क अनेकांसाठी धोकादायक ठरतो. उठल्यानंतर पहिल्या 1-2 तासात बीपी वाढतो, यालाच मॉर्निंग बीपी शर्क म्हणतात. जर ही वाढ कंट्रोल नसेल तर हार्ट अटॅकचा धोका दुपटीने वाढतो. रेफरन्स HA 2023 गाईडलाईन्स. बीपी मोजण्याची आदर्श वेळ उठल्यावर 30 ते 60 मिनिटांनी शांत स्थितीत असावी. औषधं, चहा, व्यायाम यापूर्वी एकाच वेळेस रोज मोजल्यास खरं ट्रेंड कळतो. औषध घेण्याआधी बीपी मोजल्याने औषधांचा योग्य परिणाम समजतो. यामुळे अंडर किंवा ओव्हर ट्रीटमेंट टाळता येते. किती बीपी वाचणं आदर्श मानावं? सर्वसामान्यासाठी 120-80 mmHg पेक्षा कमी, तर हाय बीपी रुग्णांसाठी 130-80 mmHg. रेफरन्स ACC AHA 2017, ESC/ESH 2023. जर तुमचं बीपी कायम 140-90 पेक्षा जास्त असेल तर कृपया डॉक्टरांशी संपर्क करा. बीपी सध्या नॉर्मल आहे म्हणत वेळ वाया घालवू नका. रोजचं बीपी सर्वांना मोजावं लागत नाही. आरोग्य चांगलं असेल, लक्षणं नसतील आणि औषध घेत नसाल तर आठवड्यातून 2-3 वेळा पुरेसं. घरात वापरायला व्हॅलिडेट डिजिटल आर्म मॉनिटर अधिकच अचूक ठरतो. व्रिस्ट मॉनिटर टाळावेत. दरवेळी 2 रीडिंग घ्यावीत आणि मधलं मानावं. घरचे बीपी रेकॉर्ड डॉक्टरांना दाखवणं टाळू नका. तुमचं औषध, डोस आणि पुढचा प्लॅन यावर त्याचा मोठा परिणाम होतो. तुम्ही बीपी नियमित मोजता का? कमेंट करा आणि अशाच प्रकारच्या नवनवीन आरोग्यविषयक माहितीसाठी आमच्या लाईफ एव्हिएशन या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. धन्यवाद.